नमस्कार मंडळी. तर बघा मी आली आता मंदिरामध्ये आणि आमच्या मंदिरामध्ये अशा प्रकारचे कुंड आहे. इकडं मंदिर आहे. पालखी अख्ख्या गावामध्ये आता आल्या फिरून. आता इथे येणार आहे. सगळे इथं बसलेत बघा वाट बघत पालखीचा. तर मी पालखीचा व्हिडिओ टाकेन. सगळीकडे झाले आता फिरून. आता मंदिरामध्ये तिचं आगमन होणार आहे. तर मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने इकडं मंदिरात पालखी येते. तर इकडे कुंड आहे. इथे काय 9 कुंड आहेत पण काही पसंत तर बघा मंडळी आता इथे येणार आहे पालखी आणि आम्ही इथे बसलोत आता वाट बघत. तर माझ्यासोबत जे आहे ते आहेत आमच्या म्हणजे माझ्या काकू मंदा काकू आहेत. त्यांना पण मी व्हिडिओत घेतले. तर बघा आता तिकडून मोठ्या उत्साहात पालखी जी आहे ती येणार आहे. अगोदर भारुडं वगैरे होतात पूर्ण गावामध्ये. रात्रभर पालखी फिरते आणि त्याच्यानंतर जे आहे ते आपल्या मंदिरात येऊन बसते. कारण की रात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत पूर्ण गावामध्ये पालखी फिरते. कारण की गाव खूप मोठं आहे आणि आम्ही गावात काय नाही गेलो कारण की डायरेक्ट मंदिरात आलो. चला म्हणलं मंदिरातच येऊन भेटूया. तर बघा आता तिकडून आली आपली पालखी. इथली गर्दी, इथली लोक आणि इथले जे आहेत म्हणजे जे इथं सहभागी झालेले व्यक्ती आहेत ही गर्दीच सांगून जाते की या देवाचं किंवा या गावाचं काय महत्त्व आहे. खरंच खूप भाग्यवान आहेत झरीकर. कारण की त्यांना महादेवाचं मंदिर म्हणजे महादेवाचं या सिद्धेश्वर नागनाथाचं दैवत जे आहे त्या गावाला लाभलेलं आहे आणि खरंच खूप भारी आहे. प्रत्येकजण मोठ्या उत्साहाने म्हणजे याच्यात कुठल्याही क्षेत्रात असो किंवा कुठंही दूरवर गेलेला असलेली व्यक्ती या सप्त्याला म्हणा किंवा या काल्याला म्हणा किंवा या पालखीच्या दिवशी म्हणा महाशिवरात्रीला या गावाला भेट देण्यासाठी दर्शन करण्यासाठी नक्की येते. कितीही जुन्यातले जुने लेखमाता असो किंवा कोणीही असो पण ते नक्की सप्त्याला येणार आणि दर्शन वगैरे करणार. खरंच खूप भारी आणि मोठ्या उत्साहाने जल्लोष ही जे आहे ते साजरा करतात लोक आणि खरंच खूप भारी वाटतं बरं का. याच क्षणाची आतुरतेने वर्षभर वाट पाहिली जाते आणि तो क्षण आलेला आहे. पालखी फिरून आता आलेली आहे आणि आता पूर्ण जे आहेत खाली आपले नवीन पिढीचे पोरं ते सगळे असे खाली झोपलेले आहेत आणि त्याच्यावरून ती पालखी जाते बघा. सगळे असे झोपलेत त्याच्यावरनं ती पालखी जाणार आहे आता मध्ये आणि ती पालखी आतमध्ये नेऊन ठेवल्याच्या नंतर तिथं आरती वगैरे होते. त्याच्यानंतर आजचा जे 7 दिवस सप्ताह असतो त्याची सांगता असते. त्याच्यानंतर काल्याचं कीर्तन आणि महाप्रसाद असा आजचा बेत असतो. तर बघा आता झालेली पालखी खूप वाजत गाजत गजरामध्ये मोठ्या थाटामाटात गावातून ती फिरून आता आलेली आहे आणि आता जाणार आहे मंदिरात. आता मंदिरात ठेवल्याच्यानंतर तिथे आरती वगैरे होते आणि त्याच्यानंतर पुढचं इथली गर्दी, इथली लोक सगळं सांगून जाते की खरंच दैवत कसं असावं आणि या ग्रामस्थांना लाभलेलं जे आहे ते खरंच खूप भारी आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.